नमस्कार, मी दीक्षा चंदन शिवे, सांगोलची रणरागिणी या न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर। ठाकरे गटाला कोणालाही पाठिंबा नाही। कोण जर छाती दुखून बोलत असेल का 4 लोक त्याला आम्हाला अजिबात पाठिंबा नाही आणि तो गळा स्वतःच काय म्हणजे आम्हाला सुरू निर्माण करतो मला आम्ही कुठे घेणार नाही। आज या ठिकाणी आपण सांगोल्यामध्ये आबासाहेबांचं पवित्र स्मृतीस्थळ जे आहे ते म्हणजे सांगोला सुतगिरणीच्या समोर उभं आहे। त्याचं इथं बाहेर उभं राहायचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे जातीवादी सरकार आहे, हे भाजपचं सरकार आहे, ह्यांना महाराष्ट्रामध्ये दंगल घडवायची आहे। त्यामुळं हा एकमेव महाराष्ट्रातला 288 मतदारसंघापैकी हा मतदारसंघ ज्या आबासाहेबांनी सुरक्षित ठेवला होता त्या आबासाहेबाच्या मतदारसंघाला सुद्धा या भाजपनं सुरुंग लावलेला आहे। त्याचंच उदाहरण म्हणजे आबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस्थळावर किंवा पवित्र मंदिरामध्ये घरामध्ये जाऊन दर्शन घेणार म्हटल्यानंतर काल मला पोलीस स्टेशनला बोलून नोटीस दिली, काही वेळ बसवून घेतलं होतं, परंतु मी काल सांगितलं मला अटक करा, पण मी आबासाहेबांच्या दर्शनाला जाणार। त्याच पद्धतीनं आज आमचे शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं आज इथं आम्ही आलेलो आहे। दर्शन घ्यायला जाताना मात्र अडवलं जात आहे, कारण ह्यांना दबाव आहे। भाजपच्या विरोधामध्ये जर वातावरण निर्माण झालं तर ही निवडणूक वेगळ्या टप्प्यावर जाणार आहे, वेगळ्या दिशेला जाणार आहे। म्हणून ज्या आबासाहेबांनी सांगोल तालुक्याला दिशा दिली, या महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा दिली, या देशाला दिशा दिली तर वावगं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। आज त्या माणसाच्या स्मृतीस्थळावर जाण्यापासून रोखलं जात आहे, हे अतिशय निंदनीय बाब आहे। आम्हाला वाटलं नव्हतं की आबासाहेबांचं दर्शन घेण्यापासून रोखलं जाईल। आज आम्हाला कालपासून पोलीस हुडकत आहेत, आजही सकाळ धरून पोलिसांचे फोन आहेत, तुम्ही कुठं आहात? अरे हा ज्या आबासाहेबांना या सांगोला मतदारसंघामध्ये कधी जातीवाद शिरू दिला नाही, कधी दहशतीचं वातावरण होऊ दिलं नाही, त्या आबासाहेबांच्या मतदारसंघाला सुद्धा तुम्ही भाजपच्या नादी लागून या शेकापच्या पुढाऱ्यांनी सुद्धा, फक्त शेकापच्या पुढाऱ्यांनी म्हणतोय, मुख्य पुढाऱ्यांनी भाजपच्या मांडीला मांडी लावून आबासाहेबांच्या विचाराला सुरुंग लावलेला आहे। दुसरी गोष्ट राहता राहिली, या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये याच्या पाठीमागे जाऊन जर खरा सुरुंग या आबासाहेबांच्या विचारसरणीला कुणी लावला असेल तर या शिंदे गटाच्या नादी लागून ज्या उद्धव साहेबांना तिकीट दिलं होतं त्या उद्धव साहेबांच्या धनुष्यबाणावर चिन्हावरती निवडून येऊन जो गद्दार एकनाथ शिंदे साहेब या गद्दार आमदाराच्या इथल्या प्रचाराला सुद्धा आले नसताना मात्र त्यांच्या नादी लागून परत गुवाहाटी मार्गे गोवा केला, परत महाराष्ट्रात येऊन त्यांच्या गद्दार गटामध्ये सामील झालेल्या या आमदारांनी काल स्टेटमेंट केलेलं आहे, म्हणून त्यांना बोलावं लागते। त्यांनी काल सांगितलेलं आहे की शिवसेना ठाकरे गटाचा राष्ट्रवादीचा काँग्रेसचा पाठिंबा आहे, परंतु त्या गद्दार आमदारांना मला सांगायचं आहे, आमदार साहेब जरा तुम्हाला जनाची नाही मनाची वाटू द्या, तुम्ही किती गद्दारी केलेली आहे। गुवाहाटीला जाऊन खरा सुरुंग सांगोल तालुक्याच्या विचाराला, आबासाहेबांच्या विचाराला तुम्ही लावलेला आहे। म्हणून या गद्दार आमदाराला शहाजीबाबू पाटील यांना ठाकरे गटाचं नाव घ्यायचा काही अधिकार नाही। त्यांनी काल म्हटलेलं आहे ठाकरे गटाचा किंवा इतर पक्षाचा, शेकापचा, भाजपचा सगळे मिळून हे माझ्या विरोधात उभा राहिलेले आहेत। किती राजकारण तुम्ही करणार आहे, भावनिकेचं करणार आहे? ठाकरे गट आजही जशा तसं लढायला टक्कर द्यायला तयार आहे, कुणाच्या कुबड्या गेला ठाकरे गट तयार नाही। म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी पेटलेली आहे। या नगरपालिकेला ठाकरे गट काल स्टेटमेंट जे आपण केलेलं आहे गद्दार आमदार महोदय, ठाकरे गट आजही कुणासोबत गेलेला नाही आणि जाणार नाही। वरिष्ठ लेवलला जो आदेश येईल तो आम्ही पाळणारी शिवसेना आहे। तुमच्यासारखी गुवाहाटी मार्गे गोवा मार्गे पळून येणारी महाराष्ट्र